दिवे परिसर आणि पंचक्रोशीवर पसरली शोककळा। भारतीय लष्करात कार्यरत असणारे 35 वर्षीय स्क्वॉड्रन लीडर विजयकुमार ज्ञानोबा झेंडे यांचे आकस्मिक निधन। दिवे या आपल्या मूळ गावी सुट्टीसाठी आलेले विजय झेंडे यांना थंडी ताप या किरकोळ आजाराने अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी सासवड येथे प्रथम उपचार घेऊन पुढील उपचार घेण्यासाठी कमांडो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पुरंदर तालुका आणि दिवे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। भारतीय लष्करात कार्यरत असणारे स्क्वॉड्रन कमांडर विजय झेंडे हे दिवे गावचे पोलीस पाटील कैलासवासी पंढरीनाथ कृष्णाजी झेंडे यांचे नातू व सेवानिवृत्त DYSP ज्ञानेश्वर बाप्पू झेंडे यांचे ते चिरंजीव होते। भारतीय लष्करात कार्यरत असणारे विजय झेंडे यांची एक जाबाज ऑफिसर अशी ओळख होती। भारत रशिया युद्ध सरावात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्वही केले होते। कोरोना काळात संपूर्ण भारतामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडल्यानंतर इंडोनेशिया देशातून भारतामध्ये ऑक्सिजन आणण्याची संपूर्ण जबाबदारी विजय यांच्यावर सोपवण्यात आली होती। विजयकुमार ज्ञानोबा झेंडे यांचा अंत्यविधी उद्या दिनांक बुधवार 10 जुलै 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता त्यांच्या मूळ गावी दिवे येथे होणार असून अंत्यविधी लष्करी इतमामात होणार असून त्यांना लष्कराच्या वतीने उद्या अखेरची मानवंदना देण्यात येणार आहे। स्क्वॉड्रन लीडर कैलासवासी विजयकुमार ज्ञानोबा झेंडे यांच्या मागे त्यांच्या पत्नी, त्यांची आई, त्यांचे वडील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर बाप्पू झेंडे तसेच त्यांचे चुलते, बहीण, भाऊ असा परिवार आहे।